राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला। कोल्हापुरातील सभेत पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीचे सरकार देशात आलं तर 5 वर्षात 5 पंतप्रधान होतील अशी टीका केली होती। यावर बोलताना शरद पवार इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं। पंतप्रधान पदाच्या मुद्द्यासह काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या मुद्द्यांवर बोलणं ही मोदींच्या सुपीक डोक्यातली कल्पना असल्याचा टोलाही खासदार पवार यांनी लगावला। झाल्यानंतर आमची जे इंडिया हा जो ग्रुप आहे त्याला पुरेसा नंबर आला, एकत्र बसतील लोकांना हवंय त्याची निवड करायची स्थिती निर्माण करते आणि ज्याची निवड होईल त्याला पूर्ण सरकार देऊन एक स्थिर सरकार देण्याची काळजी घेतली जाईल की जे अखंड 5 वर्ष चालू शकेल। त्यामुळे त्यांना जी दिवास्वप्न करतात की 2 वर्षाला फायनान्स होईल, हे सगळं त्यांच्याच डोक्यातून निघालेले, आमच्या कोणाच्या डोक्यात म्हणत नाही, अजिबात होणार नाही। कारण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी त्यांनी टिप्पणी केली। मगाशी मी सांगितलं आता मंगळसूत्र कुठे आहे, कसं आहे, कशाचा विषय निघाला चला हा व्यक्तींचीच विषय नाही, कुणाच्या मनात म्हणजे हे सगळं मोदी साहेबांच्या सुशिक डोक्यातनं बाहेर निघतं आणि ते त्या संबंधीचं भाष्य करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना उद्देशून अतृप्त आत्मा अशी टीका केली होती। यावर बोलताना खासदार पवार यांनी देशातील आत्तापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांमध्ये मोदीं इतकी या पदाची अप्रतिष्ठा कुणीही केलेली नाही अशी टिप्पणी केली। नेहरू सुद्धा लांबून पाहिजे, इंदिरा गांधी जवळून पाहिजे, इंदिरा गांधीपासून आजच्या प्राईम मिनिस्टरपर्यंत प्रत्येक प्राईम मिनिस्टरशी कुठं ना कुठेतरी संबंधाला भेटायची संधी आली, बोलायची संधी मिळाली, त्यांची भाषणं ऐकायची संधी मिळाली। पण प्रधानमंत्री या पदाची अप्रतिष्ठा जी आत्ता करतात तिची यापूर्वी कधी झाली आणि त्यामुळे ते आम्हा लोकांचं काय जे वक्तव्य करतात याच्यात काही आश्चर्य नाही आणि ते काही बोलू शकतात आणि एके ठिकाणी कोणाचं ते विरोध धरून मी राजकारणात आलो होतो असंही म्हणजे, आणि दुसऱ्या गोष्टी आपण अस्वस्थ आत्मा ही तुम्ही ऐकली। लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपकडून धोका होऊ शकतो अशी चर्चा सुरू असते। यावर बोलताना शरद पवार यांनी भाजपची राजकीय नीती पाहता ते मित्रपक्षांना मोठे होऊ देत नाहीत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अपेक्षित निकाल लागला नाही तर भाजप त्यांना जागा दाखवून देईल असं सूचक विधानही त्यांनी केलं। असं की भाजपचं एक वैशिष्ट्य आहे ते कुणालाही बरोबर घेतात, घेताना त्यांची शक्ती ही सीमित आहे याची काळजी घेतात आणि निवडणुकीच्या नंतर अनुकूल असे निकाल नाही आले तर ज्यांच्या मार्फत अनुकूल निकाल नाही आले त्यांना त्यांची जागा दाखवतात। कांदा निर्यात बंदीवरूनही त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली। असं की कांदा निर्यातीला बंदी घातली हेच चुकीचं, तो कांदा असो नाही तर डाळ असो, कांदा हा विशेषतः लहान शेतकरी, जिरायत शेतकऱ्यांचा पीक, ऊसवाला, द्राक्षवाला हा शेतकरी कांद्यात तितका रस घालत नाही। कांदा उत्पादक हा विशेषतः जिरायत शेती, पाण्याची कमतरता जिथं आहे तिथले हे पीक आहे आणि ते 2 पैसे त्यांना देणारं पीक आहे। ते देशातून देशाच्या बाहेर जिथं मार्केट असेल त्या ठिकाणी पाठवण्याची पद्धत असते आणि कारण नसताना या ठिकाणी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली किंवा मर्यादा आली। हा निर्णय केंद्र सरकारचा अगदी धडाधड चुकीचा आहे।
सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करणं असेल, अभिजित पाटील यांच्यासारखे कारखाने अडचणीत आणणं असेल, या सगळ्यातून भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचं स्पष्ट होतंय, असंही त्यांनी सांगितलं. 5 वर्षांपूर्वीची लोकसभा निवडणूक आणि ही निवडणूक यामध्ये खूप मोठा फरक असून सध्या महाविकास आघाडीच्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघता राज्यात लोकसभा निवडणूक निकालाचं चित्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वेगळं असेल, असा विश्वासही खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. आम्हाला सगळ्या जाहीर सभेमध्ये प्रचंड प्रतिसाद दिसतो. सभा झाल्यावर सुद्धा सभेचं बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होतं, इतका प्रतिसाद दिसतो. याचा अर्थ जो काही अफरोस आम्ही लोकांनी घेतला आहे त्याच्या पाठीशी लोक आहेत. जो काही मोदींच्याबद्दल आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी असं नव्हतं, तेव्हा मोदी 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 हा विषय होता. आज ते चित्र नाही. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, ए.वाय. पाटील, रामराजे कुपेकर, अनिल घाटगे आदी उपस्थित होते.